मुंबईतील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के पश्चिम विभागात एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आलाय। इमारत आणि कारखाने विभागाचे पदनिर्देशित अधिकारी अजय भोंडवे यांच्या आदेशालाच त्यांच्या विभागातील कनिष्ठ अभियंता ओमकार चव्हाण यांनी केराची टोपली दाखवण्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। जागृत नागरिक तथा महाराष्ट्र क्रांती संघटनेचे अध्यक्ष पी.बी. कोकरे यांनी हा खुलासा केलाय। त्यांनी स्पष्टपणे सांगितले की अवैध बांधकामांची लेखी तक्रार केल्यानंतर पदनिर्देशित अधिकारी अजय भोंडवे यांनी तत्काळ कनिष्ठ अभियंता ओमकार चव्हाण यांच्याकडे कारवाईसाठी प्रकरण पाठवलं। मात्र धक्कादायक बाब म्हणजे संबंधित अधिकाऱ्याने तक्रारीकडे अक्षरशः कानाडोळा केल्याची माहिती समोर येते। याहूनही गंभीर बाब म्हणजे स्वतः अजय भोंडवे यांनी तक्रारदार कोकरे यांना सांगितलं की ओमकार चव्हाण हे कोणाचे ऐकत नाही, त्यांच्या विरोधात 2 नोटीसाही बजावण्यात आल्यात। आता प्रश्न असा उपस्थित होतो की जर कनिष्ठ अभियंत्याविरोधात 2 नोटिसा बजावल्या असतील तरीही त्यांच्यावर शिस्तभंगाची ठोस कारवाई का झाली नाही? के पश्चिम विभागाच्या उपायुक्त डॉ. भाग्यश्री कापसे आणि सहाय्यक आयुक्त चक्रपाणी अल्ले यांची अधिकाऱ्यांवर वचक नाही का की संबंधित अधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक मोकळे रान दिले जात आहे? प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी जर आपल्या अधिस्थानावर नियंत्रण ठेवू शकत नसतील तर सामान्य नागरिकांनी न्यायासाठी कुणाकडे दाद मागायची? या संपूर्ण प्रकरणात प्रशासनाची भूमिका संशयास्पद ठरते। अवैध बांधकामासारख्या गंभीर विषयात जर कारवाई टाळली जात असेल तर त्यामागे नेमकं कोणाचं संरक्षण आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। महाराष्ट्र क्रांती संघटनेचे अध्यक्ष पी.बी. कोकरे यांनी स्पष्ट इशारा दिलाय की जर संबंधित अधिकाऱ्यांवर ठोस कारवाई झाली नाही तर ते उपोषणाचा मार्ग स्वीकारतील। महानगरपालिका अंधेरी के पश्चिमचा जो विभाग आहे त्या विभागाच्या अंतर्गत येणारा जो विभाग इमारत व कारखाने विभाग, या इमारत व कारखाने विभागामध्ये ओमकार चव्हाण करून जो अधिकारी आहे त्याचा कशा पद्धतीचा मनमानी कारभार, भोंगळ कारभार चालू आहे आणि त्या संदर्भात वार्ड ऑफिसरना माझी विनंती आहे या सर्व गोष्टीकडे आपण बारकाईने लक्ष दिला पाहिजे। अशा अधिकाऱ्यावरती कारवाई करण्याचं काम केलं पाहिजे आणि त्याचा मी संदर्भ देतो। 13 फेब्रुवारी रोजी मी स्वतः लक्ष्मी इंडस्ट्रीच्या ठिकाणी अवैधरित्या विना परवाना बांधकाम चालू आहे म्हणून त्याची तक्रार केलेली आहे। हे माझं लेखी पत्र आहे। त्या संदर्भात ओमकार चव्हाण यांना मी 14 तारीखला स्वतः फोन केला। त्या फोन करून त्यांना ती तक्रार फॉरवर्ड केली। त्यानंतर 14 तारीखला त्यांचे जे डीओ आहेत अजय भोंडवे यांनी सुद्धा त्यांना तक्रार फॉरवर्ड केली आणि त्याच्यावरती कारवाई करायला सांगितलं। तरी सुद्धा ओमकार चव्हाण हे त्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्याचं काम करतायत। आता का करतायत हे ओमकार चव्हाणलाच माहिती। त्यामुळे ओमकार चव्हाण यांना फोन करतोय, त्यांना SMS करतोय, माझा फोन रिसीव्ह केला जात नाही, मला SMSचं उत्तर दिलं जात नाही। म्हणून त्यांचे जे वरिष्ठ आहेत, डीओ आहेत अजय भोंडवे यांना मी फोन करतोय। यांना फोन केल्याच्या नंतर त्यांच्याकडून मला कळलं की ते त्यांचं सुद्धा ऐकत नाहीत। याचा अर्थ एक वरिष्ठ अधिकारी त्यांना ज्यावेळी आदेश देतात त्या आदेश सुद्धा पायधळी तुडवण्याचं जर काम कोणी लोकसेवक करत असेल ह्याचा अर्थ ह्यांच्या डोक्यावरती हात कोणाचा आहे आणि ह्यांच्या डोक्यावरती हात असल्यामुळे ह्यांना ह्या कायद्याची, ह्या कामाची अजिबात भीती राहिलेली नाही आणि ह्यांचा हा मनमानी कारभार चाललेला आहे। अजय भोंडवे सर सरळ म्हणतात की त्यांचे 2 मेमो काढलेले आहेत, ते माझा ऐकत नाही। मग 2 मेमो जर काढलेले असतील तर तो ओमकार चव्हाण ह्या वार्डमध्ये करतोय काय हा प्रश्न पडतोय। म्हणून माझी वार्ड ऑफिसरना विनंती आहे, त्याचबरोबरीने ऋतू तावडे महापौर आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे की अशा अधिकाऱ्याला संविधानिक खुर्चीवरती न बसवता त्याचा आपला बंदोबस्त कुठे करायचा तिथे करा, पण ह्या आमच्या हक्काच्या संविधानिक खुर्च्या आहेत त्या ठिकाणी त्या तक्रारीकडे दुर्लक्ष जर करत असतील तर सर्वसामान्यांना आजपर्यंत किती नाहक त्रास देण्याचा काम केलं असते। अशा अधिकाऱ्याची चौकशी लावली पाहिजे, अशा अधिकाऱ्यावरती कारवाई केली पाहिजे। जोपर्यंत अशा अधिकाऱ्यावरती कारवाई होणार नाही तोपर्यंत सर्वसामान्याला न्याय मिळणार नाहीत आणि अनधिकृत बांधकामं ह्या विभागात उभी राहिली जातील। ह्याची प्रथमतः जबाबदारी स्वीकारून वार्ड ऑफिसर आणि महापौरांनी यांच्यावरती कारवाई करण्याचं काम करावं। आता सर्वांचं लक्ष लागलंय ते सहाय्यक आयुक्त आणि पदनिर्देशित अधिकारी अजय भोंडवे यांच्या पुढील भूमिकेकडे। ते खरोखर कारवाई करतात की प्रकरण दडपलं जातं हे येणारा काळच सांगेल। मुंबईतील प्रशासन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार हे प्रकरण आता कोणत्या वळणावर जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पहा जागृत, रहा जागृत। जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई।